आणि आंबारस तुम्ही आज जे भाषण केले, तुम्ही जे भाषण केले ते भाषण केल्यानंतर जरा मेवा भाऊकडे कोणाला तरी पाठवा 1000 रुपये आणायला, 2000 रुपये आणायला. कारण त्यांनी मला आव्हान दिले की उद्धव ठाकरेंनी विकासावर बोलून दाखवावं. मग आंबारस जे काय बोलले ते विकासाचं नाही बोलले तर कसलं बोलले. आणि या ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्यामध्ये पाण्याचं तर संपूर्ण वाट त्यांनी लावले. जी पाणी योजना आम्ही आणली होती ही विकासाची होती की नव्हती. गुंठेवारीचा प्रश्न आपण सोडवला, हा विकासाचा होता की नव्हता. तिकडे जी काही MIDC आणले 5 स्टार, ती विकासासाठी होती की नव्हती. शाळेच्या दर्जामध्ये सुधार केला होता, रस्ते सुधारले होते, कचऱ्याचा प्रश्न सोडवला होता, अनेक गोष्टी केल्या होत्या. या विकासाच्या होत्या की नव्हत्या. पण 2000 रुपये तुम्ही मला माझ्या विकासाच्या भाषणावरती बक्षीस लावण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला जो तुम्ही त्याची थट्टा करताय, 1 रुपयामध्ये पीक विमा, 6 रुपयामध्ये, 5 रुपयामध्ये जा, त्याचं पहिलं देणं आहे ते देणं तुम्ही द्या. आजच मला कोणीतरी सांगितले की आता फोन पे त्याच्यावरती 2-2 हजार रुपये वाटायला सुरुवात झाली. निवडणूक आयोगाने आणि पोलीस कमिशनरने याच्यात लक्ष घालायला पाहिजे. जर ते सच्चे असतील तर का ते पण तिकडे जाऊन जर का मुजरा मारत असतील तर मग त्यांच्याकडनं नाही तर कोणाकडनं अपेक्षा करायची. सगळा कारभार जर का तुम्ही पैशाने विकत घेणार असाल, म्हणजे ही पहिली निवडणूक अशी बघितली की जिकडे विरोधी पक्षाकडनं कोणी उमेदवार शिल्लकच राहू नये, तो मागे त्यांनी मागे घेतली पाहिजे उमेदवारी, आणि माझा उमेदवार हा बिनविरोध आला पाहिजे म्हणून दमदाटे आणि पैशाचं आमिष दाखवलं जाते. पण मला माझ्या सगळ्या उमेदवारांचे, इकडे जालनाचे सुद्धा उमेदवार आले, सगळ्यांचा अभिमान आहे. तुम्ही निष्ठेने लढाईला उभे राहिलेला आहात आणि महाराष्ट्र हा नेहमी लढवय्याला साथ देत असतो, गद्दाराला साथ देत नाही. आम्ही लढतो आहोत, आम्ही तुमच्यासाठी लढतो आहोत. पण अधिकाराची मस्ती घेऊन हे निवडणुकीतनं उमेदवाराला माघार घ्यायला लावतायत. अरे जाल कुठे तुम्ही. कारण सगळीकडे जर का तुम्ही पैशाची आणि सत्तेची मस्ती दाखवायला लागलात तर बंगालमध्ये जे चाललंय, ममता बॅनर्जी जे रस्त्यावरती उतरल्या तसा महाराष्ट्र रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही विरोधी पक्षांवरती ईडी, इन्कम टॅक्स आणि CBIचे धाडी टाकताय आणि तुमचे सगळे जे बगल बच्चे आहेत, चेले चपाटे आहेत, गुन्हे केले तरी त्यांना काही कसली काही परवाच पडलेली नाहीये. सरळ भाजपात जात आहेत आणि भाजपवाले सुद्धा आंघोळ घालून त्यांना स्वच्छ करून टाकतायत. एवढ्यावरती थांबत नाही प्रकरण. अजित पवार तोंड मोठं करून सांगतायत की ज्या लोकांनी त्यांच्यावरती 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्यांचा आरोप केला होता ते आज माझ्याबरोबर म्हणजे अजित पवारांबरोबर सत्तेमध्ये बसलेले आहेत. अजित पवार माझ्याही बरोबर सत्तेत होते. पण विशेष म्हणजे ज्या देवेंद्र फडणवीसांनी 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवरती केला होता, त्यांच्या मांडीला मांडी लावून दोघं जण एकमेक बसू कसे शकतात. बरं, याबद्दल जर का देवेंद्र फडणवीसांना विचारलं तर देवेंद्र फडणवीस उत्तर द्यायला मस्त आहेत. त्यांची केस चालू आहे. अहो तुम्ही चालू आहात, केस तर चालू आहे माहिती आहे. पण ढीगभर पुरावे, गाडीभर पुरावे तुम्हीच घेऊन गेला होतात ना. अजित पवारांवरती आरोप तुम्ही केले, केस कोणाच्या सांगण्यावरनं घेतली गेली, चौकशी कोणी लावली. ढीगभर पुरावे, गाडीभर पुरावे तुम्ही घेऊन गेला होतात ना. मग जर ढीगभर पुरावे तुम्ही घेऊन गेला होतात आणि आज तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री केले तर आता ते पुरावे काय जाळावे. काय करायचं पुराव्याचं. मग दोन पैकी एक गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी केली पाहिजे. एक तर पुरावे तुम्ही दिलेत, त्या पुराव्यामध्ये तथ्य आणि सत्य असेल तर केसचा निकाल लागेपर्यंत अजित पवारांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे. आणि जर का पुरावे खोटे असतील तर जाहीर अजित पवारांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. दोन पैकी एक काहीतरी करा. दुतोंडी गांडुळासारखं वळवळ करू नका सत्तेसाठी. वाटेल ते बोलायचं, वाटेल ते करायचं. जी जी कामं म्हणजे माझा पक्ष तर चोरण्याचा प्रयत्न केलाच.
अरे पक्ष चोराल, चिन्ह चोराल, माझी माणसं कशी चोराल? बरं, अनेक सभेत मी बोलतोय, मी आज सुद्धा सांगतोय आणि सांगण्याची तशी आवश्यकता नाही. आमची घराण्याची परंपरा आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहे. ठाकरे आमची घराण्याची परंपरा आहे आणि मी अभिमानाने माझ्या वडिलांचं नाव घेतो. अरे त्यांना त्यांच्या वडिलांच्या नावाची लाज वाटते, तर माझ्या वडिलांचं नाव कशाला लावता? माझ्या वडिलांना लाज वाटेल काय? हे कार्ट बाळासाहेबांना लाज वाटत असेल की हे गद्दार माझं कार्ट. हट. पण पक्ष चोरायचा, चिन्ह चोरायचं, वडील चोरायचे, कामं पण चोरायची.